जळू संघाकडून डावाची सुरुवात करतायत दोन आयकॉन खेळाडू अतुल आणि अनिल. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग अंतर्गत भैरवनाथ इलेव्हन विरेवाडी आयोजित विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व तिसऱ्या पर्वाचा आजचा पहिला दिवस आणि पाहायला गेलं तर सर्व उपस्थित खेळाडू प्रेक्षक वर्ग तसेच सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील सर्व सहभागी संघ उपस्थित खेळाडू पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मी आयोजक वर्गा मार्फत मनस्वी अभिनंदन करतो. चला लेट्स गो प्ले स्टार्ट. सागर केंजे पहिला चेंडू हवेमध्ये सागर चेंडू खाली येत आहेत आणि सागर कोणती चूक करत नाहीत. आयकॉन आले आयकॉन गेले. पहिल्या चेंडूवरती अनिल यांना माघारी परतावं लागेल. फटका फसला निश्चितच नाराज असतील स्वतःवरती स्वतःच्या शॉर्ट सिलेक्शन वरती. अनिल पहिला झटका अनिल यांच्या रूपाने लागलाय जळू संघाला. जळू वर्सेस साखरवाडी वारंवार पाहायला मिळतं असोसिएशन मध्ये देखील. जेव्हा हे दोन्ही संघ समोरासमोर येतात तेव्हा एक वेगळा उंचीचा सामना होऊन जातो. आता देखील तो सामना होईल का? अनिल यांच्या जागा घेतील ब्रँड ऑफ जळा धर्म पवार. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू अक्षरशः धर्म यांना चकवलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये सागर यांच्याकडून. चेंडू येते निर्धाव. युवा गोलंदाज म्हणून साखरवाडी संघाकडून पाहायला मिळतो तो सागर. वारंवार आपल्याला कर्णधाराचा विश्वास असतो या गोलंदाजावर नेहमी. फुलटॉ यांच्याकडून चेंडूला धाटले सरळ सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. षटकार षटकार षटकार. षटकार आलाय धर्मा यांच्या बॅट मधून. पाहूया येणारे पुढचे तीन चेंडू. सागरांचा पुढचा चेंडू अकोटप्प्याचा चेंडू फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक कोणी तिथे नाही. चेंडू जातोय सरळ सीमा पार. येतोय बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका चौकार. पुढचा चेंडू सागर यांचा पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. धर्मा ओढून मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू येते निर्धाव. पुढचा चेंडू सागर यांचा धर्मा यांच्यासाठी. फटका खेळलाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे रोशन परंतु चूक करतोय रोशन. चेंडू सरळ जमिनीला गुदगल्या करत जातोय. येतोय
धर्मा पवार ब्रँडेड चौकार. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 14. एक बाद 14. सूरज पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय तो सूरज यांना. राम बोरगे यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाईल. हॅलो हॅलो हॅलो. अतिशय उत्कृष्ट असा सामना सकाळपासून आपण पाहतोय. रोशन पहिला चेंडू रोशन याचा टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय अतुल यांचा. चेंडू ते निर्धाव. रोशन सकाळपासून पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी रोशन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच मध्यंतरी थोडेसे क्रिकेट पासून दूर होते परंतु आता आलेत आपल्या रडार मध्ये. गोलंदाजी छान आहे. रोशन काय चेंडू म्हणावं लागेल. एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळताना पाहायला मिळत होता परंतु अक्षरशः रोशन यांनी अतुल यांच्या यष्ट्या वाकवल्यात. दुसरा झटका जळव संघाला अतुल यांच्या रूपाने. काय गोलंदाजी पाहायला मिळते रोशन यांच्या रूपाने. दोन्ही संघांनी थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय सकाळपासून आज रोशन यांच्यातर्फे. निश्चितच सागर यांनी रोशन यांना आमंत्रित केलं आणि आपल्या कर्णधाराचा विश्वास आजच्या या दिवसामध्ये ते सार्थ ठरवतायत. रोशन मॅन फ्रॉम साखरवाडी. आता मात्र फलंदाजीसाठी कोण आलाय गुरु गॅरी पवार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गॅरी यांचा. अगदी तलवार जशी फिरते तशी बॅट फिरताना पाहायला मिळते गॅरी यांच्याकडून परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संबंध नाही. चेंडू येतोय पुन्हा एकदा निर्धाव. रोशन यांची गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळतोय मैदानामध्ये. आता मात्र पुढचा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू खेळून काढल्याहून हवेमध्ये होता. काही काळ क्षेत्ररक्षण बॅकअप करतोय. एक धाव मात्र निश्चित मिळेल गॅरी आणि जळव संघाला. धर्मागुरु जळव संघाची सलामीची जोडी. आता मात्र मैदानामध्ये संघ तोच समोर आहे ज्याच्या समोर वारंवार खेळतात हे दोघे देखील. मजा येईल. आता मात्र रोशन फटका फसलाय. फटका हवेमध्ये. सागर कोणती चूक करत नाही. एक मोठा मासा रोशन यांच्या गळाला लागलाय. नाव त्याचं धर्म आहे. विकेट नंबर 3 धर्मा पवार. काय गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय मैदानामध्ये रोशन यांच्याकडून. फक्त रोशन हेच नाव मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक.
पुढचा चेंडू धर्मा यांची जागा घेतील सॅम. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सॅम यांना चेंडू कळू शकलेला नाही. चेंडू शरीरयष्टीला लागून स्लिपच्या दिशेने जातोय. चेंडू क्षेत्ररक्षक बॅकअप करतोय. कोणती धाव नाही. चेंडू येतोय निर्धाव. षटक संपते. षटक समाप्तीनंतर निश्चितच 15 धाव संख्या 3 बाद 15. आता मात्र जळव संघाची पाहायला गेलं तर फलंदाजी थोडीशी डगमगताना पाहायला मिळते आणि त्याला कारणीभूत आहे रोशन केंजळे. रोशन यांच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळते. चला सागर सामना चालू करायचा. पंच सतीश कुठे असतील. त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. शुभम जाधव. रवी रवी मैदानाचा ताबा घ्यायचा. चला पंच सामना चालू करायचा. तिसरं षटक घेऊन येत विलास. ज्या गोलंदाजानं सकाळपासून आपल्याला आतापर्यंत प्रभावित केले आयकॉन खेळाडू विलास. पुन्हा एकदा जो शेवटचा चेंडू पाठीमागच्या मॅच मध्ये टाकला होता तोच चेंडू त्याने पहिल्याच्या या षटकामध्ये टाकलाय. पहिला चेंडू काय सुरेख अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये विलास यांची. आता मात्र हलक्याशा हाताने खेळून काढले. बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू सरळ लेग स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय सरळ सीमा पार. येतोय चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. 19 लॉस ऑफ 3 विकेट्स. चला स्पीडअप घ्यायचंय. विलास फटका खेळलाय. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. येतोय खणखणीत दणदणीत गॅरी स्टाईल षटकार.
आता मात्र गॅरी विलास यांच्यावर आक्रमण करतात. पुढचा चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू. आता मात्र गॅरी यांना थांबवण्यात यश मिळाले. विलास यांना मोठा फटका आला. मोठा फटका आल्यानंतर कमबॅक केले विलास यांनी. आपल्या ताफ्यातील एक चांगला चेंडू काढलाय बाहेर. गॅरी सह्याद्री असोसिएशनचा एक मोठा खेळाडू, नावाजलेला खेळाडू. सरळ चेंडू सोडून दिलाय. पंचांचे दोन्ही हात वरती. वाईट चेंडू, खराब चेंडू. एक अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा लोअर चेंडू पिकअप केलाय चांगला आणि चेंडूला सरळ धाडलंय सीमारेषेबाहेर. येतोय खणखणीत दणदणीत विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. माफ करा, थोडस स्कोर बोर्ड मध्ये चेंज होते. 32 रन झालेले आहेत. 32. थोडीशी तांत्रिक बिघड होती. चला पंच सामना चालू करायचा. चला साखरवाडी संघ सहकार्य करायचे. जळव संघ जळव संघ, जळव संघातील 11 खेळाडू. डगआउट आहे. डगआउटच्या बाहेर येऊ नका. सहकार्य करा आयोजक वर्गाला. आयोजक वर्गाकडून आपणास विनंती असेल, नक्कीच सहकार्य करायचंय. सहकार्याची अपेक्षा आहे. स्पर्धा आपल्या हक्काची आहे. भैरवनाथ 11 विरेवाडी आयोजित विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 3. बॅटची कडा लागते आणि इथं मात्र सॅम यांना आपली विकेट गमावावी लागेल. नितीन शेवटचं षटक हाताळताना पाहायला मिळतं साखरवाडी संघाकडून. नितीन
सामन्याची जागा घेतील शैलेश चॉईस प्लेयर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा राजधानी एक्सप्रेस मॅन फ्रॉम पाबवाडी शैलेश सूर्यवंशी सामन्याची जागा घेतील. नितीन खूपच बाहेर, यष्ट्यांच्या खूपच बाहेर, वाईड एस्टेच्या खूपच बाहेर चेंडू पडलाय. निश्चितच पंच चेक करतील वाईड की नो. चर्चा होते या स्पर्धेची संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये, कारण स्पर्धा वाईड चेंडू स्पर्धा स्पर्धा विरेवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. भैरवनाथ 11 विरेवाडी पाहायला गेलं तर दुसरं पर्व देखील चर्चिलं होतं. 2024 या वर्षामध्ये दुसरं पर्व झालं, याच मैदानामध्ये झालं. तेही पर्व चर्चिलं होतं. त्याही पर्वामध्ये बक्षिसांचा अक्षरशः चेक करायचा आताचा बॉल. प्रवीण बॉल 1 मिनिट. लाईनवर नो बॉल राहील. नो बॉल. धन्यवाद. फ्री हिट राहील. संधी चालून आले गॅरीला. फ्री हिट. उलटा चेंडू सुरक्षित रक्षण. एक धाव निश्चितच मिळेल गॅरी यांना. एका धावे समाधान मानावे लागेल. अटीतटीचा सामना. प्रत्येक संघ, दोन्ही संघ जीवाची बाजी लावताना या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत. एक एक चेंडू, एक एक धाव महत्वाची. फटका खेळलाय. फटका हवेमध्ये. फटका सीमारेषे बाहेर आहे. फटका सीमारेषे बाहेर. चेंडू जातोय सरळ सीमा पार. येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू लोवर फुलटा चेंडू. आता मात्र शैलेश यांना फसवले नितीन यांनी. पुन्हा एकदा सागर यांचा खराब क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. नितीन यांचा पुढचा चेंडू सामना करतील शैलेश. फटका फसलाय, परंतु चेंडू जातोय लेग स्लिपच्या दिशेने. फाईन लेगच्या दिशेने सरळ जातोय. खराब क्षेत्ररक्षण. तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. चेंडू जाईल सरळ सीमा पार. येतोय चौकार.
मान्य सन्माननीय आदरणीय श्रीमान किरणजी बोरगे साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जाते साहेब आपणास विनंती आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय ज्या संघाचा सामना चालू आहे त्या संघाचा फक्त 12वा खेळाडू व्यासपीठावरती येईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल नाव नोंदणीसाठी याची देखील नोंद घ्या एक्स्ट्रा प्लेयर जास्त प्लेयर नको आहेत आता मात्र सेकंड इनिंगला होते सुरुवात अर्थातच एका बाजूला आपण पाहतो टीम जे जळव संघ त्यांनी मात्र प्रथमतः फलंदाजी करत धावा रचल्यात 46 आणि 47 धावांचं आव्हान दिलंय 24 चेंडू मध्ये अगदी स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र आपण पाहतो या संघाची यशस्वी ओपनिंग पेयर अर्थातच मिस्टर डॅनी आणि नॉस्ट्रायक सागर पवार या संघाचे आयकॉन थोडेसे राखून ठेवलेत अगदी आनंद असेल विलास असेल त्यांना मात्र सुखरूप ठेवले तंबू मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती जळप संघाकडून आपण पाहतोय गोलंदाज अतुल आलाय या संघाचा डावखोरा गोलंदाज आहे आयकॉन आहे स्पेशल प्लेयर म्हणून या संघामध्ये त्याला निवड केली होती तोच अतुल देखील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती यानंतर होणारी मॅच टॉस करूयात अगदी निलेश सर यांच्या शुभ हस्ते अगदी मात्र आपण पाहतोय त्यांच्या आवाजामध्ये आपण पाहतोय टॉस का बॉस मध्ये मान्य श्री किरण बोरगे के सरचिटणीस मनसे कामगार सेना मी विनंती करतो टॉस का बॉस मध्ये यायचंय आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस होईल या केंद्रवाडी संघाचे कर्णधार डांगिष्टेवाडी कर्णधार टॉस का बॉस मध्ये पाहते आपण मान्य सन्माननीय श्री किरण बोरगे के सरचिटणीस मनसे संघटना चला डांगिष्टेवाडी कर्णधार यायचंय डांगेष्टीवाडी टीम कॅप्टन या अखेरचा कॉल आहे लगेच टॉस करून जायचं आहे विनंती असेल यानंतर होणारी मॅच आपली आहे अगदी चेंडू हवेमध्ये जेल पकडली जाते म्हणजेच अतुलच्या या चेंडूवरती मिस्टर डॅनी यांना दाखवला जातोय तंबूचा रस्ता टू दी डग आउट मिस्टर डॅनी वेलकम डीजे डॅनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा 7 धावा माफी असावी डांगिष्टेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेले नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम आपला निर्णय आमची प्रथम फिल्डिंग असेल क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत पहिले 2 सामने गमावले त्यानंतर एक विजय आलाय यापुढची रणनीती काय असेल यापुढची असं असेल की समोरच्या टीमला कमी रनामध्ये रोखून विजय लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असेल निश्चितच धन्यवाद गणेश आपल्या सोबत आहेत एक सामना जिंकला एक सामना पराभूत झालाय कुठेतरी आपले 2 आयकॉन एक मजबूत आहेत काय अपेक्षा आहे यापुढील सामन्यामध्ये नक्कीच राहिलेल्या दोन्ही मॅचेस आम्ही विन व्हायचा प्रयत्न करू 100%. आमचे 2 आयकॉन आहेत जे अतुल सर आणि राजू कुराडे सर हे खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत नक्कीच आम्ही दोन्ही चांगल्या पॉइंट्सने वरती येऊ धन्यवाद डांगेष्टेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय 4 ओव्हर धन्यवाद किरण के सर वळूया समालोचन कक्षामध्ये मान्य सन्माननीय श्री आपल्या हक्काचा आवाज आकाश काटे सर थँक्यू निलेश सर मॅचच्या आतमध्ये आता मिस्टर आनंद
या दरम्यान काय आहे अगदी हा चेंडू कसा असेल काय वाईड अगदी पंच मागे वळालेत वाईड घोषित करतायत आनंदची अपील होती की चेंडू खेळपट्टीच्या बाहेर पडलाय की काय बाहेर डिलिव्हर झालाय की काय परंतु नाहीये पंच आपण पाहतोय नामांकित पंच आहेत नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधील आता मात्र आनंदच्या बॅट मधून जाग्यावरतून आपण पाहतोय अगदी सरळ दिशेला येतोय हा देखील मॅक्झिमम या 6 धावेने आता मात्र संघाची धावसंख्या उंची येते अगदी संघाच्या धावसंख्येचा आलेख उंचावतोय म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 14 धावा अगदी टीम आपण पाहतोय अर्थातच साखरवाडी संघ जी मात्र लढते या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जी मात्र लढते स्वतःच्या अस्मितेसाठी अगदी आनंद देखील या संघाचा आपण पाहतोय आयकॉन खेळाडू तो देखील खेळतोय चांगला खेळ पाहायला मिळालाय अकू टप्प्याचा चेंडू अगदी स्क्वेअर कट रिजन आपण पाहतोय अगदी स्क्वेअर कट खेळत असताना डी पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आला अनिकेतच्या माध्यमातून चेंडू फील्ड देखील केलाय आणि या चेंडूवरती येत आहेत 2 धावा 2 धावेने धावफलक पुढे जातोय संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा 47 धावांची पाठलाग करत असताना एक दमदार सुरुवात देखील पाहायला मिळाल्या 5 चेंडू पूर्ण झाले आहेत शेवटचा चेंडू आहे स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा तोच मिस्टर आनंद कदम मॅन फ्रॉम गावडेवाडी फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या बाजूने चेंडू निघून चाललाय बॉन्ड्रोपच्या दिशेने या दरम्यान आहे चेंडू फील्ड देखील करतोय म्हणजे या चेंडूवरती देखील येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने ओव्हर देखील संपते पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचले थेट 18 धावा 1 विकेट लॉस टीम साखरवाडी संघ थँक्यू धन्यवाद टीचे टीम मस्करवाडी संघ जो रिलीफ स्प्रे आपण आपल्या डगआउट मध्ये नेलाय तो विनंती असेल पुन्हा एकदा व्यासपीठावरती आणून द्या जो रिलीफ स्प्रे आपण घेऊन गेला तो जमा करायचा विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये काय पाहतोय गुरुला आतापर्यंत पाहिलं नव्हतं गोलंदाजी करताना म्हणजे जसा विराट कोहली येतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करायला क्वचित रेअरली गोलंदाजी करायसाठी येत असतो तसाच गुरुला देखील आपण पाहतोय क्वचित गोलंदाजी करण्यासाठी अगदी खूप साऱ्या दिवसानंतर आलाय ओव्हर दी विकेट पंचांच्या डाव्या बाजूने गुरु आणि समोर मात्र आपण पाहतोय एक महत्वाचा खेळाडू अर्थात सागर पवार एक वेगळी चाल खेळले कॅप्टनने जळव संघाच्या या चेंडूवरती आपण पाहतोय वेग खूप सारा होता आणि त्याच वेगाला फक्त दिशा दिली याच दिशा देत असताना 4 धावा देखील धावफलकावरती जोडल्या गेल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 22 धावा समोर सागर हा चेंडू मात्र निर्धाव येतोय अगदी हा चेंडू निर्धाव येतोय आनंद सांगतोय डी पॉइंट रिजन थर्ड मॅन रिजन पूर्णपणे रिकाम आहे परंतु नाही या वेगावरती फटके खेळणं थोडंसं अवघड असेल फटका खेळला जातोय पुन्हा एकदा दिशा दिले क्षेत्ररक्षक दूर आहे 1 बाउंड चेंडू सीमारेषे पार गुरुच्या 3ऱ्या चेंडूवरती येतोय सागर यांच्या बॅट मधून दुसरा चौकार आणि या 4 धावेने धावफलक पुढे जातोय संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा स्वाईट चेंडू अगदी मात्र आपण पाहतोय वाईड संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 वरती जाऊन पोहोचले दुसऱ्या ओव्हरचा आपण खेळ पाहतोय अगदी प्रगती पथावरती चालू आहे हा चेंडू मात्र निर्धाव आहे चेंडू राईज होणार आपण पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर उसळी खातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपर देखील आपण पाहतोय अनिलच्या स्वरूपामध्ये टीम जे जळव संघाचा आयकॉन खेळाडू स्पेशल प्लेअर म्हणून ज्याच्या जवळ पाहिलं जात आहे पहिल्या मॅच मध्ये खेळ चांगला राहिला तर तदनंतर थोडासा शांत देखील राहिला
पुन्हा एकदा राईज होणारा चेंडू त्याच्यावरती शप्पालोन डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरतून खूपच दूर हा मात्र येतोय धमाका आणि या 6 धावेने आता मात्र धावफलक पुढे जाणार आहे म्हणजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. गुरुचे चेंडू मात्र पाहायला गेले तर पूर्ण झालेत. शेवटचा चेंडू गुरुचा अगदी हा देखील फटका आपण पाहतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरतून येतोय घणाघाती प्रहार सलगचा दुसरा मोठा फटका जो मात्र घेऊन चाललाय विजयाच्या दिशेने आणि या 6 धावेने धावफलक पुढे जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ऑन स्कोर बोर्ड 39 रन 1 विकेट लॉस. टीम साखरवाडी संघ साखरवाडी टीम आपण पाहतोय आता मात्र फक्त 8 धावा दूर आहे आपल्या विजयापासून म्हणजेच 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज असेल. या 12 चेंडू मध्ये 8 धावा आता रोखणं मुश्किल आहे परंतु कोण येणार आहे जो मात्र या संघाला जे जळव संघाला अडचणीतून बाहेर काढेल. अर्थातच टीम जे जळव संघाचा हुकमाचा गोलंदाज मिस्टर संतोष पवार आलेत. आता मात्र आपण पाहतोय मिस्टर सँटी जे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. ओव्हर द विकेट समोर आनंद पुन्हा एकदा बैठा फटका जो मात्र निघून चाललाय 4 धाव्यांसाठी. अगदी आता फक्त 4 धावा दूर आहे आपल्या विजयापासून. टीम आदर्श क्रीडा मंडळ साखरवाडी संघ आता 11 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धाव्यांची गरज. यानंतर होणारी मॅच डांगेष्टेवाडी संघ आपण देखील तयार राहायचं आहे. अगदी आपण देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर करणार आहोत. ही मॅच संपल्याच्या लगेचच दुसऱ्या सेकंदाला आपला संघ मैदानाच्या आतमध्ये येईल याची देखील नोंद घ्यायची आहे. स्विचिट हे देखील जाणून घेतलं. गोलंदाजानं टप्पा थोडासा चेंज केला मागे खेचला त्या दरम्यान हा चेंडू निर्धाव आलाय. मॅचची लिडिंग एज गुरुच्या बाजूने चेंडू चाललाय. अगदी चौकार नसेल तर हा विजय असेल का. चेंडू फील्ड केलाय धावा पळून घ्यायच्या 2 पूर्ण केल्यात. प्रत्येक एका धावापेक्षा आपली 1 विकेट खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे या लीग मध्ये याची देखील नोंद घ्यायची आहे. ही स्पर्धा आपण लीग मध्ये खेळतोय. रन रेटला मात्र खूप सारा मोठा फरक पडेल याची देखील नोंद घ्यायची आहे. नऊ चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. 2 धावा 9 चेंडू मध्ये. फटका खेळला जातोय. बॅटर सागर यांच्या बॅट मधून आलाय हा धमाका आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 6 भर होते परंतु विजयाच्या दिशेने देखील आपण पाहतोय जाते टीम साखरवाडी संघ विजय ठरते या मॅच मध्ये. अर्थातच आपण पाहतोय आदर्श क्रीडा मंडळ साखरवाडी संघ वेल प्लेड सागर दादा यांची आणि अगदी हार्ड लक बॅड लक या मॅच मध्ये टीम जे जळव संघाचं देखील आपण पाहतोय. थँक्यू सो मच टीम जे जळव संघ. आता मात्र जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने. डांगेष्टेवाडी संघ विपक्ष टीम केंजळवाडी म्हणजेच आपण पाहतोय